अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर वीज वितरण कंपनीने मनमानी कारभार चालवला असून कोणतीही पूर्वसूचना न देता घरगुती वीज कनेक्शन कापणे, 2-3 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील लाईट बंद असून सुद्धा योग्य कारवाई न करणे, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत यांच्यावर लाखो रुपये यांचे वीज बिल पेंडिंग असताना त्यांची लाईन का कट केली जात नाही, असा युवासेना विधानसभा संघटक उमेश भुजाडणे यांचा सवाल आहे. वीज वितरण कंपनी कार्यालय धामणगाव रेल्वे येथे युवासेना व शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. पंचायतचे किती पेंडिंग आहे, ग्रामपंचायत 80,000 1 लाख रुपये तुमचे पेंडिंग आहे ग्रामपंचायतवर. प्रत्येक ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठ्याचे बिल आहे. असं नाही, पोलीस स्टेशनवर तुमचे किती बिल आहे, शासकीय कार्यालयाचे तुमचे किती बिल पेंडिंग आहे. नाही असं कसं म्हणतात. आता आम्हाला माहिती आहे ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठ्याचे किती रुपये आहेत. आणि मी शेतकऱ्यांच्या वतीने शब्द देतो की दिवाळीनंतर पहिलं पीक निघाल्यानंतर जे आहे पैसे भरायचे, समजा चालू बिल आहे, ते बिल मी शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला हे करतो की सांगतो शेतकरी तयार आहे त्या दिवाळीनंतर बा आम्ही रनिंग बिल भरू म्हणून. आणि तुमचे अधिकारी काही तयार नाही, त्यामुळे आम्ही शेवटच्या याच्यात या मनस्थितीत आहोत की सोमवारी आम्ही मंगरुळ दस्तगीर कार्यालयासमोर आमचं आंदोलन ठरवलेलं आहे. यावेळी युवासेना विधानसभा संघटक उमेश भुजाडणे, डॉक्टर अशोक कुचेरिया, शरद देवगिरकर, माजी विभाग प्रमुख हरीश पनपालिया, शिवसेना विभाग प्रमुख शेख मुस्ताक यांच्यासह परिसरातील शेतकरी अक्षय कुरडे, अरुण लहाबर, पंकज खंडारे, गणेश खंडारे, नितीन लहाबर, अरविंद सोनोने, महेंद्र ढाकणे, गंगाधर ढाकणे, गजानन पांडे, संजय हटकर आदी शेतकरी उपस्थित होते. सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.